अखेर सकाळी सांगितल्याप्रमाणे बकासूरचा पहिरा जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला सांगितला, आपल्या चॅनलवरती सांगितला आणि धन्यवाद त्या लोकांचं ज्यांनी मला बकासूरचा पहिरा कळवला आणि सकाळीच मी बकासूरचा पहिरा सांगितला होता. आत्ता हिंद केसरीच्या मैदानामध्ये टोटल 6 गट पळाले. त्या 6 गटामध्ये कोणकोणते बैल जे आहेत ते हिंद केसरीच्या मैदानामध्ये सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत. चला बघूया. गट क्रमांक 1चा निकाल घेतोय. 1मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये माळशिरसला जे हिंद केसरीचं मैदान झालं होतं त्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये एक जोडी पळाली होती. तीच जोडी पुन्हा एकदा आज कासेगावच्या मैदानामध्ये पळताना दिसली आपल्याला. हिंद केसरी रायना पळाला, किरण अप्पांचा रायना आणि त्या रायनासोबत पळाला निमगावकरांचा सावकार पळाला. काय गाडी पळाली आणि ही गाडी वाटती एवढी सोपी गोष्ट नाही. सुट्टी पळाली काळ्या मातीच्या रानाला. ही चांगलंच जबरदस्त स्पीड आहे या गाडीला आणि या गाडीनं आज सुट्टा निकाल घेत सांगितलेला आहे की आम्ही आज आलेलो आहे. आज आम्ही तयारीनिशी आलेलो आहे, पूर्ण तयारीनिशी आलो आहे आणि तयारी ही चांगलीच करून यायचं असतं मोठ्या मैदानामध्ये आणि तशाच पद्धतीची ही तयारी रायना आणि सावकारची झालेली आहे. गाडीवरती ड्रायव्हर होते हिंद केसरी भैया ड्रायव्हर वाटेगावकरांनी गाडी चालवली. या गाडीला प्रचंड वेग लागलेला आहे. गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. बघूया ही गाडी सेमीफायनलमध्ये कशा पद्धतीने कमाल करते. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2चा निकाल घेतोय. 2मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी तेजा आणि राणा. ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. ही गाडी जी आहे सेमीसाठी पात्र केलेली आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव आहे. कमी काळामध्ये चांगलं नाव गाजवलेले असे ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे. बघूया ही गाडी जी आहे ते तेजा कुठला आहे राणा कुठला आहे हे काय सांगित नाही, परंतु तेजा आणि राणाची गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. काळ्या मातीमध्ये कस पणला लागतोय बैलांचा. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3चा निकाल घेतोय. 3मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सातारचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करणारा असा हा सातारा एक्सप्रेस अक्षय मोरे गोडोलीकरांचा सातारचा आन बाण शाण असा हा बलमा पळाला. हरिण म्हणतात त्याला आणि त्याच्यासोबत आज पळताना दिसला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर 11-11. काय गाडीनं स्पीड पकडली. गाडी मागे होती परंतु ओव्हरटॅकच होता आणि चांगली गाडी पळाली. इथं मी तुम्हाला वारंवार सांगतो इथं एक ताकदीचा बैल आणि एक हलका बैल असा जर असेल तरच या मैदानामध्ये निश्चितपणे तुम्ही गुलालासाठी पात्र होऊ शकता. अन्यथा दोन्ही हलकी जर बैल असतील तर काय सांगू शकत नाही. शेवटी अनुभवीसुद्धा बैल लागतात या क्षेत्रामध्ये. आज रायबाचा पराभव झालेला आहे. त्या रायबाचा गट क्रमांक 3मध्ये झालेला आहे. रायबा पुढे होता परंतु रायबासोबत जो नंदी होता थोडासा कमी पळाला का काय, परंतु नाही शेवटी कोणाला बैलगाडी शर्यत तर कमी लेखायचं नसतं आणि कमी जर लेखलं तर मग काय होतं बघितलं. आणि टॉपचीच गाडी पळाली बलमाची आणि सुंदरची. ही गाडी जी आहे ती सल्लेकर किंग प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांनी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. बघूया ही गाडी कशा पद्धतीनं आज सेमीमध्ये कमाल करेल. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये तास गट क्रमांक 4चा निकाल आहे. सकाळीच सांगितल्याप्रमाणे ही गाडी पुन्हा एकदा पळाली. 2 वेळा पळाली. दोन्ही वेळा 1 नंबरचा मानकरी झालेली गाडी आहे. ही संभाजीनगरकरांचा आन बाण शाण असा हा लखन पळाला. श्रीनाथ केसरीची 1 नंबरची जोडी पळाली आणि सर्जा जो आहे तो बापूसाहेब आंबेकर वडकी यांच्या नियोजनामध्ये पळणारा आपल्या भागामध्ये असा हा सर्जा हिंगोलीकरांचा. काय गाडी पळाली परंतु गाडी वाटते गट काढलाय सेमी नाही काढायची गाडी. मला वाटते असं त्या गाडीचं जरा स्पीड कमी वाटलं मला. पाहिजे तशी गाडी पळाली नाही. गाडीला दर बारकच लागला. या गाडीला 1000 फूट पडला म्हणजे काय बारका नाही. लखंद नाही दमला पण तो बैल दमला आहे बारका. परंतु बघूया शेवटी हार जीत होत राहते. खेळाचा एक पैलू आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा. किशोर ड्रायव्हर यांनी जी गाडी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5चा निकाल सकाळी सांगितलं होतं. बकासूरचा पैरा तो होणार जर तरवर चाललेलं परंतु सकाळी सांगितल्याप्रमाणे तोच पैरा पळाला. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये 12 वेळा हिंद केसरी असलेला असा हा रुस्तम हिंद केसरी बकासूर पळाला आणि बकासूरसोबत पळाला कुठला अमरापूर. तसेच अमरापूरकरांची परवा दिवशी नवीन खरेदी झालेली आहे आणि आखुड्यावर आपशिंकर यांचंसुद्धा नाव जोडलं जाते या गाडीला. म्हणजे भारत त्यांच्याकडे असतो. भारत आणि बकासूर ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केली. बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांनी. खूप साऱ्या शुभेच्छा. आज बक्या फॉर्ममध्ये आहे. गट क्रमांक 6चा निकाल घेतोय. 6मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी 10 सरकार यांचा घरचा साज पळाला.
सर्जा आणि रोमन ही गाडी सेमीसाठी पात्र केली. दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकरांनी गाडीला चांगलं स्पीड लागलेलं आहे. बघूया ही गाडी सेमीसाठी कशी कामगिरी करते. खूप साऱ्या शुभेच्छा. 1 ते 6चे निकाल गटाचे सांगितलेत. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.